सून म्हणून एक मुलगी घरात आली की तिच्याबद्दलच्या सगळ्या अपेक्षा सर्वांनी आधीच ठरवून ठेवलेल्या असतात. प्रत्येकाने स्वतःच्या मनात एक साचा ठरवलेला असतो तिच्याबद्दलचा. एक बायको म्हणून, सून म्हणून, वहिनी म्हणून किंवा काकू म्हणून, मामी म्हणून. आणि प्रत्येकजण तिला आपल्या साच्यात ठेवण्याचा प्रयत्न करतो. आणि मग तिची गफलत सुरू होते या सगळ्या नात्यांची. या सगळ्याआधी कुणी हा विचार करत नाही की ती आधी माहेरच्या घरी एक मुलगी होती. जास्तीत जास्त ताई किंवा आत्या, पण त्यात फार अपेक्षा नव्हत्या. आणि अशा घरातून आलेली मुलगी की जिच्यावर 25-26 वर्ष तिच्या मायेचे संस्कार होते. लगेच 3-4 दिवसात तुमच्या घरची कशी होईल, तिच्या घरात बोलले जाणारे विषय, भाषा, जेवणाची पद्धत, तिची स्वतःची आवड, तिचे शिक्षण, हुशारी सगळं ते एका दिवसात मागे टाकून येते आणि फक्त तिनं आडनाव बदललं की ती तुमच्या घरची कशी होईल. त्यातच तिला घर नवीन. अशा इतक्या परक्या लोकांच्यात तशाच जरा परक्या असणाऱ्या नवऱ्याशी शारीरिक जवळीक जो विषयी माहेरी फारसा बोलला गेलेला नाही, त्याबद्दलच्या नवऱ्याचा उतावळेपणा, त्यावरून केली गेलेली जवळच्या न वाटणाऱ्या लोकांनी केलेली थट्टा, किती परकं असतं हे सगळं. कुणी विचार करता का? 4-6 महिन्यात तिच्याकडून देवधर्म कुळाच्या सहभागाची अपेक्षा. तिने नोकरी पाणी सांभाळून करावं आणि आपल्या घरी चालणाऱ्याच प्रथेने करावं ही अपेक्षा केली जाते. कसं शक्य आहे? तुमचा मुलगा नवरा झाला की जबाबदारीने पिशवी घेऊन भाजी आणायला जातो का? पण हिने मात्र सुई दोऱ्यापासून ते दळण संपलेपर्यंत सगळं पाहायचं असतं. या संपूर्ण तिच्या मानसिक आणि शारीरिक प्रवासात जर नवऱ्याने साथ दिली तर उत्तमच, नाहीतर सासरबद्दलची कायमची अडी तिच्या मनात बसते आणि ती कमी व्हायला एकतर खूप काळ जातो अथवा तो निघतच नाही. हाच नात्याचा उतावळेपणा बाकीच्या नात्यांनीही जपायला हवा. तरी तिला तुमच्या घरात रुळेपर्यंत तिचं माहेरच जवळचं वाटणार आहे. तिचा ओढा 2-3 वर्ष तिकडचा राहणार आहे हे लक्षात घ्यायला हवं. थोडक्यात नातं फुलायला प्रेम, थट्टा, मस्करी, कौतुक, नात्याचा मान ठेवणे, आपुलकी आणि विश्वास यांचे योग्य खतपाणी हवं तरच ते नातं भरतं. पहिली 5 वर्ष नवीन सुनेला द्या आणि पुढची 50 वर्ष सुखाने जगा, हा सुखाचा मंत्र आहे. नाहीतर आहेतच सासू सुनांच्या कुरबुरी आणि त्रस्त संसार.